ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. प्रकृती पुरुष विचार भाग 5वा. ओव्या आहेत 984 ते 991. गुणसंग पुनर्जन्माला कारणीभूत होतो. भाग 2. प्रकृती वर्णन. गुणसंगच पुरुषाच्या पुनर्जन्मास कारणीभूत होतो हे भगवंतांचं वचन स्पष्ट करताना ज्ञानदेवांनी प्रथम पुरुष कसा आहे त्याचं वर्णन केलं. आता ते प्रकृतीचं वर्णन करत आहेत. तो तरी अकर्ता, उदासू अभोक्ता, परी इया पतिव्रता भोगविजे. तो पुरुष तर अकर्ता, प्रीती द्वेष शून्य व अभोक्ता आहे, परंतु ही प्रकृती त्याला भोगायला लावते. जी येते अळूमाळू, रूपा गुणाचा चाळे ढाळू, तै भलतै साही खेळू लेखा आणि. ज्या स्त्रीला आपल्या रूपाची व गुणांची थोडीशी हालचाल करता येते, म्हणजे आपल्या रूपाने व गुणाने कोणत्याही पुरुषास मोहित करता येते, ती स्त्री वाटेल तो खेळ आकाराला आणते, म्हणजे न घडणाऱ्या गोष्टी घडवते. मा इये प्रकृती तव, गुणमयी हेची नाव, किम बहुना सावे व गुणतेची. मग या प्रकृतीला तर गुणमयी हेच नाव आहे, फार काय सांगावे. प्रकृती म्हणजे मूर्तिमंत गुणच होत. हे प्रतिक्षणी नित्य नवी, रूपा गुणाचीच आघवी, जडातेही माजवी येचा माजू. ही प्रकृती क्षणोक्षणी नित्य नवे रूप धारण करणारी आहे व ही सर्व रूपानेच भरलेली आहे, आणि हिचा उन्मत्तपणा जडालाही उन्मत्त करतो, म्हणजे जडालाही हालचाल करावयास लावतो. नामे इये प्रसिद्धे, स्नेहो इया स्निग्धे, इंद्रिये प्रबुद्धे इये चैनी. हिच्यामुळे नाम मात्र प्रसिद्धीला आले व स्नेह हिच्यामुळेच प्रेमळ आहे व हिच्यामुळे इंद्रिये आपापल्या कामात तरबेज आहेत. काही मन हे नपुसक, की ते भोगवी तिन्ही लोक, ऐसे ऐसे अलौकिक करणे इयेचे. मन हे नपुसक नाही का, पण ही प्रकृती त्याला सर्व त्रैलोक्यातील भोग भोगवते. याप्रमाणे या प्रकृतीची सर्वच कृती चमत्कारिक आहे. हे भ्रमाचे महाद्वीप, हे व्याप्तीचे रूप, विकार उमप इया केले. ही प्रकृती भ्रमाचे मोठे बेट आहे व ही मूर्तिमंत व्यापकपणाच आहे, आणि हिनेच विकार असंख्य केलेले आहेत. हे कामाची मांडवी, हे मोहवनीची माधवी, इये प्रसिद्धची दैवी, माया हे नाम. ही प्रकृती कामरूपी वेलाचा मांडव म्हणजे आधार आहे व ही मोहरूपी वनातील वसंत ऋतू आहे. हिला दैवी माया हे नाव प्रसिद्धच आहे. पुरुषाचे वर्णन केल्यावर ज्ञानदेव प्रकृतीचं वास्तविक स्वरूप कसं आहे त्याचं वर्णन करतात. पुरुष अकर्ता आहे, तो असंग असल्यामुळं प्रीती द्वेष त्याच्या ठिकाणी नाहीत, अभोक्ता असं त्याचं स्वरूप आहे, पण तरीही गुणमयी प्रकृती त्याला सुख दुःखादी भोग भोगायला लावते. काहीच जेथे नाही तो प्रकृतीचा भरताप आहे, असं ज्ञानदेवाने मागच्या ओवीत सांगितलं होतं. ज्ञानदेवाने प्रकृती पुरुषाचा जोडपं कल्पिलेलं आहे. प्रकृती ही पुरुषाची पत्नी आहे अशी कल्पना करून त्यांनी अमृतानुभवात सुद्धा या जोडप्याच्या जगावेगळ्या संसाराचं वर्णन केलेलं आहे. येथे ज्ञानदेवाने तिला पतिव्रता असं म्हटलेलं आहे व प्रकृतीरूप स्त्री पुरुषाला कसे मोहित करते ते त्यांनी सांगितलेलं आहे. सामान्य स्त्री सुद्धा तिच्याकडे अळूमळू म्हणजे थोडे काही रूप अथवा गुण असतील तर ती पुरुषास बोलवते, आपल्याला हवी असणारी गोष्ट त्याच्याकडून करवून घेते. इथे तर प्रकृती ही गुणमयी आहे, सर्व गुणांनी युक्त आहे. प्रकृती ही त्रिगुणात्मक आहे, सत्व रज तम या तिन्ही गुणांनी युक्त आहे. ज्ञानदेव सांगतात की किम बहुना सावे व गुणतेची. प्रकृती म्हणजे मूर्तिमंत गुणच आहेत. दैवी येशा गुणमयी असं भगवंताने तिचं 7व्या अध्यायात वर्णन केलं होतं. आपल्याकडे असणाऱ्या गुणांच्या जोरावर ही प्रकृती क्षणोक्षणी बदलणारी आहे. ती सर्व आकार व गुण यांचीच बनलेली आहे. ती अनेक आकार म्हणजे रूपे धारण करते, जणू काही ती जादूगरीनच आहे. हिची जादू अशी आहे की जडातेही माजवी येचा माज. ही जडाला सुद्धा चेतवते. हिच्यामुळं नाव आणि रूप आकाराला येतं. स्नेहो इया स्निग्धे, हिच्या स्निग्धपणामुळेच जगात स्नेह प्रकट झालेला आहे.
तिच्यामुळेच इंद्रिय प्रबुद्ध होतात, जागृत होतात व आपापला व्यापार करतात. नपुसक अशा मनाला सुद्धा तिन्ही लोकांचा भोग ही प्रकृती घडवते. प्रकृती कशी आहे ते सांगताना ज्ञानदेवाने तिच्यावर नाना उत्प्रेक्षा केलेल्या आहेत. भ्रमाचे महाद्वीप. ज्ञानदेव तिला भ्रमाचं महाद्वीप म्हणतात. द्वीप म्हणजे बेट. चारही बाजूने पाण्याने वेढलेला पृथ्वीचा एखादा भूभाग म्हणजे बेट. सभोवती पाणी असल्यामुळं त्या बेटावरून मनुष्याला सहजासहजी बाहेर पडता येत नाही. त्यासाठी त्याला नौकेचा आधार घ्यावा लागेल, तेव्हा तो त्या बेटावरून बाहेर येऊ शकेल. पण प्रकृती तर एखादे साधे द्वीप नाही, तर ते महाद्वीप आहे व त्यावर पुरुष अडकलेला आहे. आणि हे बेट आहे ते भ्रमाचे आहे, संसार भ्रमाचा आहे. भ्रमातून मुक्तता झाली की पुरुषाला प्रकृतीपासून मुक्तता मिळेल. आणि भ्रमातून मुक्तता त्याची त्यानंच मिळवायची. तो भ्रम सहजी नष्ट होत नसल्यामुळं सहजासहजी या बेटावरून बाहेर पडता येत. दुसरं म्हटलंय तिला व्याप्तीचं रूप. प्रकृती म्हणजेच व्याप्तीचेच रूप आहे. पुरुषाकडे व्यापकत्वादी धर्म प्रकृतीमुळे आलेले आहेत. वास्तविक पुरुष म्हणजे परब्रह्म, असंग, निर्विकार आहे, पण त्याला सर्व व्यापक म्हटलं जातं. ते प्रकृतीच्या संबंधानं. प्रकृती विश्वरूपानं नटलेली असल्यामुळं पुरुषही तेवढाच व्यापक असं म्हणणं क्रमप्राप्त होतं. तिनेच असंख्य विकारही निर्माण केलेले आहेत. तिसरी उत्प्रेक्षा केलेली आहे कामाची मांडवी. कामाची मांडवी म्हणजे कामाचा मांडव. एखाद्या वेलाला मानवाचा आधार मिळाला की तो फोफावतो, त्याप्रमाणे कामरूपी वेलाला प्रकृती ही मानवाप्रमाणे आहे. प्रकृतीरूपी मानवाच्या आश्रयानं काम फोफावतो. विषय सुखाची वासना वाढीस लागते. जणू हा कामवेल गगनापर्यंत वाढतो. पुढची उत्प्रेक्षा आहे मोहवनीची माधवी. मोहरूपी वनाचा वसंत ऋतू. प्रकृती ही स्त्री कल्पिली असल्यामुळे ज्ञानदेवाने तिला वसंत ऋतूचे स्त्रीलिंगी माधवी हे नाव वापरलेले आहे. वसंत ऋतू आला की झाडांना नवीन पालवी फुटते आणि झाडं पानांनी बहरून जातात. वनराई हिरवीगार होते. तसेच प्रकृती पण वसंत ऋतू आहे, पण मोहवनीचा. मोह म्हणजे अविवेक. अविवेक रूपी वनात प्रकृती रूपी वसंत ऋतूचे आगमन होताच अविवेक रूपी वन टवटवीत होतं. प्रकृतीमुळं अविवेक वाढतच जातो. अशा या प्रकृतीचे दैवी माया हे नाव प्रसिद्धच आहे. पुढेही अनेक उत्प्रेक्षांनी ज्ञानदेवांनी तिचं वर्णन केलेलं आहे. तो भाग आपण उद्या पाहू.